नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त टेस्टी असा कोल्हापुरी मसाला टोस्टची रेसिपी। आता तुमच्यातल्या बऱ्याच कोल्हापूरकरांनी ना मसाला टोस्ट खाल्लेला असाल, त्यांनी टेस्ट केलेला असाल, एकदम भारी लागतो। मला तर हा मसाला टोस्ट प्रचंड आवडतो, त्यामुळेच हा रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय। बनवायला एकदम साधी सोपी आणि एकदम झटपट तयार होते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, मसाला टोस्ट बनवण्यासाठी ना कोल्हापुरामध्ये पेटी पाव मिळतो, तो कट केला जातो आणि त्यापासून मसाला टोस्ट बनवला जातो। तर सध्या माझ्याकडे हा पेटी पाव भेटत नसल्यामुळे ना मी तर ब्रेडचा वापर करणार आहे, जो रेग्युलर ब्रेड आपण घरामध्ये खातो ना त्याच्यापासून बनवणार आहे। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। मग काय कोल्हापूरकर, रेसिपीला स्टार्ट करायचं का? चला तर फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला मसाला टोस्ट तयार करून घेण्यासाठी ना बेसनाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। म्हणजे बेसनाच्या पिठामध्ये काही मसाले वगैरे चांगले मिक्स करून घ्यायचे। त्यासाठी मी सगळ्यात आधी 3 वाटी बेसन टाकून घेतो या एका भांड्यामध्ये। आता ही दुसरी वाटी बेसन, आता ही तिसरी वाटी बेसनाची, म्हणजे 3 वाटी बेसन आपण घेतलेले। आता या बेसनाच्या पिठामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। आता मी यामध्ये अगदी थोडंसं हळद पावडर टाकून घेतोय। त्याचबरोबर यामध्ये लाल मिरचीची पावडर अर्धा चमचा, त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतोय। तिखट जे आहे ना तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडाफार। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। मिठाचं जे प्रमाण आहे ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता मी यामध्ये पांढरे तीळ टाकून घेतोय 2 ते 3 चमचे। हे बघा, 3 चमचे यामध्ये पांढरे तीळ टाकून घेतलेले। आता यामध्ये मी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतोय। आणि आता सगळ्यात शेवटी थोडंसं तेल यामध्ये टाकून घ्यायचंय, म्हणजे 3 ते 4 चमचे किंवा 2 चमचे टाकून घेतला तरी चालेल, जास्त टाकून घेऊ नका। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचंय आणि हे पीठ आहे ना चांगलं मळून घ्यायचंय। मळून म्हणजे आपण भजीसाठी जे पीठ मळून घेतो ना थोडंसं पातळ असं, तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। आणि पाणी टाकून घेत असताना थोडं थोडं करून टाका, म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल। बेसनाच्या ज्या गाठी असतात ना यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत, त्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचंय। बोटाने अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ मिक्स करून जर घेतलं तर गाठी जे आहेत ना चांगले फुटून जातात आतमध्ये, आणि जो मसाला आपण यामध्ये टाकून घेतलाय तो पण चांगला मिक्स होऊन जातो। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकताय आपलं बेसनाचं पीठ रेडी झालेलं आहे। मस्त मसाला वगैरे यामध्ये ना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकताय पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ना हे बघा अशा पद्धतीने आहे। तर खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे। आता हे बेसनाचं पीठ आहे ना 10 मिनिटासाठी असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचंय। आणि तोपर्यंत मी गॅसवरती तेल तापवून घेतो। तेल जे आहे ना मीडियम आपल्याला गरम करून घ्यायचंय। तर मित्रांनो, ज्या कढईमध्ये टोस्ट आपल्याला तळून घ्यायचे आहेत ना, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय। आपले जे टोस्ट आहेत ना तेलामध्ये बुडले पाहिजे तेवढं तेल आपण टाकून घ्यायचंय आणि मीडियम तेल गरम करून घ्यायचंय। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय साधे सिंपल आपले ब्रेड आहेत, आपण जे रेग्युलर घरी खातो ना ते ब्रेड आहेत, व्हाईट ब्रेड। आता इथं तुम्ही बघू शकता ब्रेडची जी जाडी आहे ना ती खूप कमी असल्यामुळे ना मी 2 ब्रेड घेतोय, एकावरती ठेवून यावरती बेसनाचं पीठ मी लावून घेणार आहे। तर बेसिकली कोल्हापुरामध्ये काय होतं ना, पेटी पाव म्हणून असतो, तो अख्खा लादी मिळतो आपल्याला आणि त्यामधून कट करून घेतले जातात। जेवढे जाडीचे तुम्हाला पाहिजे असतात ना तेवढ्या जाडीचे तुम्ही कट करून घेऊ शकता। पण आपल्याकडे तो पेटी पाव भेटत नसल्यामुळे ना आपण रेग्युलर ब्रेड वापरतोय, त्यामुळे 2 ब्रेड मी वापरणार आहे इथं। हे बघा अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून 2 ब्रेड वापरतोय। तर मी सगळ्यात आधी काय करतो, थोडंसं यावरती बेसनाचं पीठ लावून घेतो, म्हणजे ब्रेड आपण एकावरती एक ठेवतो ना तेव्हा ते हलणार नाहीत। आता हे ब्रेड मी वरती ठेवून घेतो आणि ब्रेडला सगळीकडून बेसनाचं पीठ लावून घेतो। कुठेही जागा आपल्याला सोडायची नाही आहे, त्यामुळे सगळीकडून चांगल्या प्रकारे बेसनाचं पीठ लावून घ्यायचं आहे ब्रेडला। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी चारही बाजूनी पीठ लावून घेतलेलं आहे ब्रेडला। आता मी तेलामध्ये सोडून देतो। तेल पण चांगलं गरम झालेलं आहे मीडियम असं। तेलामध्ये टोस्ट सोडून ना एक अर्धा मिनिट झालेले आहे। आता हे थोडंसं मी पलटून घेतो। दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे, चांगला तांबूस असा कलर आला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय चारही बाजूनी टोस्ट जो आहे ना एकदम चांगला तांबूस असा तळलेला आहे। इथं तुम्ही बघू शकताय वरून छान कुरकुरीत असं झालेलं आहे। तर दुसरी बाजू पण दाखवतो तुम्हाला, हे बघा या साईडनी पण चांगला तांबूस असा कलर आलेला आहे। तर अशा पद्धतीने टोस्ट आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला कोल्हापुरी मसाला टोस्ट रेडी झालेला आहे। तर हा टोस्ट एकदम चवीला मस्त झालेला आहे, एकदम भन्नाट अशी झालेली आहे। तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। हिरव्या चटणी बरोबर तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता।
मग काय कोल्हापूरकर, कशी झाली रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? मसाला टोस्ट एकदम मस्त झालेला आहे, एकदम टेस्टी झालेलं आहे आणि वरून मस्त कुरकुरीत असा झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर फक्त कोल्हापूरकरांसाठीच ही रेसिपी नाही आहे, तुम्हा सगळ्यांसाठी आहे. तर मग मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना आवर्जून विनंती आहे, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरी. एकदम टेस्टी लागते, एकदम भन्नाट बनते. चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या रेसिपीज आवडतात त्या रेसिपीज इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका.